आपण इथं तळ्याच्या वाडीला आडोशे बस्तीच्या स्पॉटवर आहेत। या ठिकाणी पत्रकार मित्रांनो तुम्हाला धन्यवाद आहे। काका असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, पत्रकारांनी याची दखल घेतलेली आहे। खर तर आमची आवणीची लागवड चालू आहे आणि आम्हाला अशी बातमी भेटली का इथं अदानीचा काहीतरी प्रकल्प होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की या ठिकाणी जर अदानी आला त्याचा आम्ही फायदा केल्याशिवाय राहणार नाही आणि ही जमीन आमची मूळची जमीन आहे। आम्ही खरं तरी याचा अंतर्गत असणारी ही जमीन आहे आणि म्हणून हे व्यासाचं छत्र आहे। आमच्या खरं तर मोरे साहेब आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्या। जुन्नर तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, पिंपळगाव धोक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले आणि कोण हा अदानी का फादानी आणलाय माझा जाहीर इशारा आहे या ठिकाणी असं आम्हाला समजत आहे। आम्ही रविवारी या ठिकाणी मीटिंग लावले, सर्व सरपंचांना माझा इशारा आहे कुठल्याही ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला ठराव द्यायचा नाही ग्रामसभेचा आणि मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो का या ठिकाणी या वेळेची मीटिंग आहे। आपण या ठिकाणी जाहीर मीटिंग या ठिकाणी करतात ग्रामसभेचा ठराव करायचे। कुठल्याही प्रकारचा इथं अदानी का फादानी येऊ देणार नाही। जर इथं कोणत्याची माणसं आली त्यांचा आम्ही कडेलोट करू या ठिकाणी मोठे मोठे कडे आहेत आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून या अदानी प्रकल्पाचा आमचा जाहीर निश्चित आहे, जाहीर विरोध आहे। जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी आम्ही संपूर्ण ही सगळी आमची मजूर नकार माझ्या आया बहिणी त्या ठिकाणी दिवसभर काबड कष्ट करतात, काम करतात। आम्ही जर आता आवणी नाही केली तर आमचा वर्षाचा जीवन उद्धार करणं आमचा पोट भरणार नाही अशा प्रकारची परिस्थिती। त्यांच्या आवण्या झाल्या की बनकर फाट्यावरती आम्हाला कामाला जावं लागते आणि आता हे सरकारचा आम्ही निषेध करतो। मी या ठिकाणी जाहीरपणे बोलतो, या ठिकाणी आमचे सर्व तरुण वर्ग आहेत, माझ्या भगिनी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू। मग त्या ठिकाणी केवाडी असेल, उठागडा असेल, दळवंडी असेल, देवळा असेल, अजूनवळा असेल, पांगली, घाडगड या ज्या ज्या गावांची नावं आहेत त्याच्यामध्ये ही नुसती गावच नाही, पांगली असेल, खडकुंबा असेल, संपूर्ण महाराष्ट्र पेटल। म्हणून या ठिकाणी हा महाराष्ट्र पेटू देऊ नये अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे। अदानीने ही वाईट बघावी मीडियाच्या माध्यमातून, अदानीने इकडे येण्याचा धाडस करणं। आमच्याकडे हत्यारा नाही पण आमच्याकडे दानकी आहेत, आमच्याकडे करपाची काठी आहेत, आमच्याकडे दगडगोटे आहेत। आम्ही दगडीने आम्ही त्या ठिकाणी ठेचून मारू, कुठलाही कोणी धाडस करत नाही। ही जमीन आमच्या हक्काची आहे, पैसा कायदा आमचा हक्काचे आहे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही डोंगरामध्ये राहतोय, आम्ही काबड कष्ट करतोय, आम्ही आवणी करतोय, आम्ही निधनी करतोय, आम्ही यटाळणी करतोय आणि त्याने असं समजायची गरज नाही। आम्हाला सत्याची गरज आहे। त्यांना कोणाला सत्याची मस्ती आली असेल तर यांची मस्ती जिरवण्याची काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून केल्याशिवाय नाही आणि जोपर्यंत आदिवासी वादा जिवंत आहे तोपर्यंत समाज बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे। या ठिकाणी रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, या ठिकाणी मूर्ती पडली तरी चालेल, परंतु अदानीला आम्ही येऊ देणार नाही। त्याच्या मस्तरी पेटू, आम्ही या ठिकाणी दगडाने त्या काम करणाऱ्यांना ठेचून मारू, आमची पोरा लेकरं उघडं पडू देणार नाही अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून माझा विचार आहे। त्यांना वाटत असेल का यांच्या मागे कोण नाही पण आम्ही आका मावळ भेटू। एकतर आमचा आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे आणि म्हणून या ठिकाणी बघा आमच्या आवणी चालेल तरी माझ्या महिला भगिनी मी आल्याच्या नंतर सगळा समाज या ठिकाणी गोळा झाला। समाजाला माहिती आहे की आमचा वादळ या ठिकाणी अदानीचा प्रकल्प होऊ देणार नाही। कोणी असो नाही तर नसो पण देवराम लांडेंची लढाई राहणार। अदानीला आम्ही कडाडून विरोध करणार आणि आम्ही पत्रावर केलेले, कलेक्टरला आम्ही प्रांताला पत्रावर केलेले, आम्ही तहसीलदारला पत्रावर केलेले। आता आम्ही ग्रामसभेच्या नव्याने प्रत्येक ग्रामसभेचे ठराव घ्यायचे आणि ते कलेक्टरला पाठवायचे। प्रत्येक ग्रामसभेला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहायचे। एखाद्या अर्ध्या सरपंचांनी जर चुकीचा ठराव दिला तो सरपंच पदावर राहणार नाही अशा प्रकारचा इशारा मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी अदानी प्रकल्पाला देतोय आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की का आमचा जीवाचा खेळ करताय। त्या टायमाला आमच्याकडे धरणं का होतात, आमच्याकडे का अदानीचा प्रकल्प होतोय, का तिकडे खाली होत नाही, अरे आम्हालाच कशाला धरणात बुडवता। म्हणजे धरणामध्ये आम्ही बुडालो, खरं तर धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, टेंबर पाणी उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला भेटत नाही अशा प्रकारचा अन्याय आयुष्यभर होतोय। तरी आम्ही आता डोंगर कमरेमध्ये सांगतोय ते पण आम्हाला जगू द्यायचं नाही, तिथून आम्हाला उठवायचं, ती जमीन ताब्यात घ्यायची, आमची पोरं लेकरं
पाठवायची अशा प्रकारचा या सरकारचा जर त्याला घात असेल तर सरकारला पण आम्ही सोडणार नाही. या सरकारला माझा विचार आहे, मी जरी कार्यकर्ता असेल तर कार्यकर्त्याच्या थोडे बाजूला, पक्षाच्या थोडे बाजूला आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सरपंचांना, सर्व या आदिवासी भागातील महिला भगिनींना, तरुणांना माझं सांगणं आहे, त्याचं जंतर मंतरला दिल्लीला आंदोलन झालंय, जंतर मंतरला आंदोलन झालंय, असं आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, पण तू मागं हटायचं नाही आणि अदानीचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही अशा प्रकारचा जाहीर इशारा माझा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी यांचा निषेध करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं मंडळी या अदानीच्या बाबतीत? जर अदानी इकडे तर आपण काय करायचं यांचं? काय करायचं मंडळी आपण पाहिला? अरे या अदानीचं करायचं काय? अरे या अदानीचं करायचं काय?